भांडणं चाललेत बा, मोरांचे भांडणं बघा तुम्ही पाहिल्या बरेच. आता कसं चाललंय पळत बा, कस लिंबू वेगळं दिसतंय, मोसंबी सारखं लिंबू. पळाटे आणल्यात, आता तुम्हाला इथं ठेवून दाखवतो कुठं घालायचा. हे गाईज मी बघत आहे तुमच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर बा मी मोठी पिशी येऊन बसले, अर्धा तास झालं पण लाईटच अजून नाही आलेली. मला लाईट आल्या दाखवा, आणि अर्धा तास वाट बघितली तरी लाईट आहे ना अजून. किती ऑर्डर झालं बसलं येऊन. तर बा तुम्ही आता मोराची भांडणं चालली होती, कशी चालली होती भांडणं आणि कशी नाही तर थोडं. तर बघा इथं दोन मोर भांडणं तिथं आलोय मी. दोन्ही बी मोर उभा राहिले तिथं, भांडणं चाललेत बा, मोरांचे भांडणं बघा तुम्ही पाहिल्या बरेच. दोन्ही मोरांचे भांडणं चाललेत, टक टक भांडणंच खेळणार ते. आता परत उभा राहिले तर मित्र झाले का काय माहित, भांडणं खेळता थोडे भांडणं खेळ. मी आलो तर तेव्हा खेळत होते, डबल मी बघितलं डबल राहिले बा. मी तुम्हाला दाखवतो माझ्यापासून किती लांब येतं बा. मोर पार बा तिथं इथं, मी इथं आहे. चला आता आपण चाललेलो इथं मोटर चालू करायला बा. आता आलं मोरापाशी पार. आता कसं चाललंय पळत, त्याच्या जवळ आलोय मी. गेला पळत, नांगरटाने पळतोय बा. तिथं मोर चाललाय, एक दुसरा गेला इकडं ओके झाडापासून तो चाललाय तिकडं. चला तर आता 8ला आलं तर मी 9:15 वाजले तरी बी लाईट अजून आली नाहीये. चला तर आता मी चाललो घरी, आणि तुम्हाला दाखवतो पाणी आज किती आलं. तर कालचं एवढंच पाणी आहे विहिरीमध्ये. लिंब तोडायचं चाललेलं तिथं जाऊ. तर लिंबूनच बी आलं, घमीला बी भरलंय. आता कट्टा धरायचा आहे, एवढा कट्टा झालाय अर्धा. एका घमेल टाकला पाऊन कट्टा झाला. आत्ताच घमेले टाकलंय. मी तिकडं होतो तर एवढा कट्टा भरला. हिरी पैसे होतो तो, लाईटीची वाट बघत होतो, लाईट येईनाच. कमन आहे ना मला माहीत नाही. तर वा गोळा करताना भेटला आहे आपल्याला जोड लिंबू. आता ते जाणार ह्या घमेल्या. बा कस लिंबू वेगळं दिसतंय, मोसंबी सारखं लिंबू वा. सगळे वेगळे दिसतात आणि तेच एक वेगळं दिसतंय. आणि लिंबू सगळ्यात मोठं बी जांभा एवढं लिंबू बघा. कट्ट्याला लागतंय एक घमेलं, आणि हे आला घेऊन अर्ध बी घमेलं घेऊन नाही आला. काहीच नाही झालं कट्ट्याला, अजून अर्ध घमेल लागत आहे अर्ध्याच्या वर. हे काय तर चला आता मी घातलेली टोपी म्हणजे दिली मुलात हेल्मेट सारखंच काम करते टोपी. डोक्याला लागत नाही समज. आता मी तुम्हाला दाखवतो. मी जिथं गेलो आत तोडायला लिंबू, आणि टोपी नसती तेव्हा अशी काठी लागली असते वर डोकं करताना, त्याच्यामुळे ही टोपी आहे सध्या हेल्मेट. चला तर आता चाललाय कट्टा टाचायचा म्हणजे शिवून घ्यायचा तोंडात. आपल्याला घेऊन जायचं आहे हे लिंब विकायला. झाला तर बा आता कट्टा टाचून आणि त्या गाडी टाकून घरी घेऊन जायचं आहे. तर बा आता मी आलेलो आहे लिंब गोळा केल्या होई कांद्याकडं. आपली ही वळी सुरू झालेली आणि सावली बी केलेली. ते बा गोण्या तिथं तयार झाल्या तर वर टाकायला. आता मी वर जातो गोण्या खाली करायला. तर वा झाल्या गोण्या टाकून मी वर टाकल्या. ते वर खाली करीत होता. आता शेवटला पावडर टाकावं लागत असते. आता घ्यायचे कट वाखारचे तार बाहेर फाकली नाही म्हणून कट घ्यायचे. चला तो की तार आलेली की तार कट घ्यायचा आहे. दिली माघारी वाहून चालल्यात. बाहेर वाखार फाकली नाही बा.
ते कुणबी इथं पिळा घालायला चाललाय गोल गोल. अजून एक कटे हे दुसरा वाया माहिती मेडीच्या डामाचं लटकत आहे वरून काय देऊन खाली आले किंवा हे तिसरा कट. आता बा पडून घ्यायचंय आता कुड. आता पराठे आणल्यात. आता तुम्हाला इथं ठेवून दाखवतो कुड घालायचं. झाला तर बा येऊ कूड घालून तिथून आत गोण्या टाकायला एकूण सगळा कूड पॅक. तर बा एवढ्या गोण्यास असल्यात. आता ह्या गोण्या टाकायच्या आता इथून आत वखारीत. तर बा आता कांदे टाकून झालेत. आता मी बा तुम्ही इथून टाकले असते ना कुडापासून. आणि ओबी बघा कांदे वाहती. ओबी इकडे या. परत आता आम्ही कांदे टाकून चाललेलो आहेत घरी. सरेसनी बघा एक बी गोणी नाही उचल तर त्याला घाम आलेला आहे. ओबीने तर आपले घमिले कांदे वाहिलेले आहेत. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूयामध्ये सकाळी 8 वाजता मराठी नवीन ब्लॉगमध्ये. आता कर बाय बाय बाय.